नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथं सकाळी सकाळी घरातलं जे काही होतं झाडून वगैरे घेतलं, त्याच्यानंतर फरशी पुसण्याच्या पाण्यात मी हळदी आणि जे काय आपण लिक्विड टाकतो ना ते टाकलं. हळदीच्या याच्यामुळे जे काही घरात निगेटिव्हिटी असते ते निघून जाते, म्हणून थोडीशी हळदी किंवा जे काही असेल तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर फरशी पुसायला घेतली. आणि कसं होतं ना की आपण सणासुदीला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो ना, मनात एक चांगलीच अशी एनर्जी निर्माण होते. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही दररोज नाही करू शकला तरी तुम्ही सणासुदीला नक्कीच करा. याच्यामुळे तुम्हाला घरात जे काही तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला काहीतरी हे होतं आहे की तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही आहे किंवा तुमचं मनात खूप साऱ्या विचारांचा गोंधळ चालू आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही, दुसरं काही नाही होणार तरी तुमच्या मनाला शांती तरी भेटेल. कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप सारी पॉझिटिव्हिटी घरात निर्माण होते आणि जेव्हाही आपण या गोष्टी करू नक्कीच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर एरवी या सगळ्या गोष्टी नाही होत, पण जेव्हाही काही सणसुदी असेल तर नक्की मी तेव्हा हळदीचं लेपन उंबरट्यावर करत असते. तुम्हीही कराल, याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला येईल. कसं होतं ना की आपण दररोज आपल्या जे काय दगदग असते, सगळ्यांची कामं असतात, काही लेडीज ऑफिसला जातात, तर सगळ्यांना दररोज सगळे देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही. पण अशा ज्या दिवशी आपल्याला वेळ भेटेल व आपल्याला वाटेल की हे करावं तर नक्की करा. त्याच्यामुळे दुसरं काही होत नाही, पण मनाला एक समाधान वाटतं की देवपूजा केली आहे छान प्रकारे. माझी दररोजची देवपूजा खूप घाई गडबडीत असते, कारण मुलांचं आवरायचं असतं दररोज आणि आज सुट्टी पण होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. त्याच्यामुळे मनासारखी देवपूजाही होईल आज आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर इथं उंबरट्याला मी हळदीचं लेपन करत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चंदन, हळदी आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गंगाजल घ्या किंवा नाही असेल तर गुलाबजल वगैरे तेही घेतलं तरी चालेल. तर त्याच्यानंतर रांगोळी जे काही शुभचिन्ह असतात ते तुम्ही काढू शकता. तर मी स्वास्तिक काढून घेत आहे, त्याने हळदी कुंकू हे करून घेत आहे, त्याच्यावर टाकून अक्षदा वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी का कराव्यात, तर आपल्या घरात एक चांगला पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी व आपल्या घरात येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच आपल्या उंबरट्याच्या बाहेर राहावी. व म्हणतात की उंबरट्यावर सगळ्या देवांचा वास असतो, 33 कोटी देवांचा वास आपल्या उंबरट्यावर असतो. तर उंबरट्याला नेहमी प्रणाम करावे, स्वच्छ पुसून काढावे व आपण जे काही आपण करू शकतो त्या गोष्टी नक्कीच कराव्यात. दररोज तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडूनही शक्य होत नाही व मग मी तसं तुम्हाला सांगतही नाही, कारण खूप बिझी शेड्यूल आहे सगळ्यांचं. सगळ्यांना खूप साऱ्या गोष्टींची दगदग धावपळ असते. त्याच्यामुळे आज तरी मात्र माझी एकदम चांगल्या प्रकारे छान अशी देवपूजा वगैरे होणार आहे, याचं एक छान वाटलं आज. तर मी आंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर आता इकडं तर नॉर्मली सगळ्यात पावसाळा चालूच आहे, कपडे वगैरे वाळत नाही, ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. जेवण वगैरे तिकडून आल्यावरच मी करणार आहे, कारण मी स्वामींच्या मठात मंदिरात जाणार आहे. तर त्याच्यानंतर मी देवपूजाला बसले. तर देवपूजा करताना आज मी सगळ्या गोष्टी म्हणजे अभिषेक नंतर घालणार आहे मी, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. मला वाटलं की व्हिडिओ चालू आहे, पण जे स्वामींचा जो अभिषेक केला तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड झाला नाही. आणि तसं पण स्वामींचा अभिषेक मला मठात करायला भेटलं तर तुम्हाला नक्कीच पुढं दिसेल. तर देवपूजा वगैरे करत आहे, आता देवपूजाही करून घेतली आणि इथं मुलांनाही त्यांचं आवरून दिलं आणि त्यांनीही छान अशी त्यांनाही नमस्कार करायला सांगितलं. हे सगळ्या गोष्टी आपण नक्की मुलांना करायला सांगितल्या पाहिजे, नंतर त्यांना मोठं झाल्यावरती सवय राहते आणि एक चांगला संस्कार त्यांच्यावर घडतात. त्याच्यामुळे दररोज अंघोळ झाल्यावर मी त्यांना देवपूजा वगैरे करायला थोडंफार सांगत असते, जेवढं फुल ना फुलाची पाकळी जे काही होईल त्यांच्याकडून. तर स्वामींना आज मी फक्त केळीचा प्रसाद ठेवला आहे तिथून आल्यावर बघते नैवेद्याचं काहीतरी करूया काहीतरी, म्हणजे संध्याकाळी तर मी करणारच आहे. गोडाधोडाचं नाही काही जमलं, खडीसाखर ठेवली तरी चालते. देव तुमच्या फक्त आशेचा भुकेला असतो, तुमच्या मनोभावाचा भुकेला असतो. त्याच्यानंतर आम्ही आलो स्वामी मठात. पाऊस चालूच होता आणि त्याच्यामुळे मुलांचं म्हणजे तिथं नेईपर्यंत खूप अवकाळ झाली माझी. चला कोण राहिले का लेडीज, कोण राहिले नाही.
ते जे आपल्या भाग्यात असतं ते नक्कीच आपल्याला भेटतं. तर मला स्वामींचं इथं अभिषेक करायला भेटलं, त्याच्यासाठी खूप आनंद झाला की इथं आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, पूजा, आरती. आणि त्याच्यानंतर जे काही इथं आरती असतात त्याच्यानंतर ज्यांना गुरुपद घ्यायचं आहे त्यांनी घेतलं, तर मीही घेतलं. पण तो व्हिडिओ मी मुलाकडे मोबाईल दिला होता, त्याने काही व्यवस्थित शूट केला नाही ते, आणि ते राहिलं. ज्यांनाही कोणाला आज स्वामीपद घ्यायचे ते नक्की मठात जाऊन घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण दररोज सगळ्या गोष्टी नाही होत आपल्याकडून, पण आपल्या घरात जी काही येणारी निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जे काही तुमच्या घरात थोडेफार जे काही वाद वगैरे चालू असेल किंवा एखादं काम तुमचं होत नसेल, तर नक्की जिथे सगळे पर्याय बंद होतात तिथे डॉक्टरही म्हणतात आता देव करेल तेच खरं. एखादा चमत्कारच होऊ शकतो. त्याच्यानंतर आलो आम्ही घरी. आताच मी स्वामींच्या मंदिरातून आले. तिथं प्रत्येकाला ज्यांना आज स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे, आज गुरुपौर्णिमा आहे, तर सगळे आज त्यांना गुरु बनवू शकता. जर तुम्हाला तुमची इच्छा असेल स्वामींना गुरु करून घेण्याची व त्यांचीही इच्छा असेल तुम्हाला तुमचं शिष्य बनवून घ्यायची, तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि ते कसं करायचं ते व्हिडिओ मी ॲड करू शकले नाही, काही कारणामुळे तो व्हिडिओ शूट झाला नाही. नंतर स्वामींचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर जे स्वामींना गुरुपद स्वीकारलं गेलं तिथं, तर ते कशा प्रकारे झालं, तर तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे. जिथं तुम्ही राहता तिथं जर स्वामींचा मठ असेल तर तुम्हाला खडीसाखर, नारळ, थोडीशी म्हणजे जेवढी तुमच्याकडून देता जाईल तेवढी दक्षिणा, अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं आहे, फुल घेऊन जायचं आहे. आणि तिथं स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे. तिथं असतात मठात जे काही सेवेकरी असतात किंवा जेही असतात तिथं, तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगतात की कशा प्रकारे तुम्ही स्वामींना गुरु बनवून घेऊ शकता. त्याच्यानंतर स्वामींना गुरु करणं म्हणजे काय आहे, तर आपण म्हणतो ना की एक लावून घेतो आपण मनाला की काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे, वाईट गोष्टींकडून आपल्याला थोडंसं काहीतरी चांगल्या गोष्टींकडे वळायचं आहे. तर त्याचा मार्ग एकमेव आहे ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टी अशा म्हणजे अनुभवायला भेटतील की तुमच्या हातून काही चुका होताना जेव्हा तुम्ही काही चुकीचं कराल तर तुम्हाला 10 वेळा तो म्हणजे ते मार्ग दाखवतील की हे करू नको, किंवा तुमच्या मनातही येईल की आपण स्वामींना गुरु करून घेतला आहे आणि आपण असं वागतोय. तर गुरु करून घेणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यात एक आहे की तुम्हाला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, वाईट चितायचं नाही आहे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, त्याच्यामागं माझंही चांगलं होईल अशी इच्छा तुम्हाला स्वामींसमोर ठेवायची आहे. आणि तुम्ही बघा, जर तुम्ही स्वामींना गुरुपद दिला ना तर नक्कीच तुमचं चांगलं होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.